महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे यांचा शहापूर विधानसभा मतदारसंघाचा झंझावाती दौरा। या दौऱ्यादरम्यान त्यांनी कळंबे आसनगाव शिवसेना शाखेला भेटले। या भेटीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। यानंतर शहापूर नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर 2 JCB मधून फुलांचा वर्षाव करत उत्साहात स्वागत करण्यात आले। शहापूरच्या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी स्वागत स्वीकारून त्यांचा ताफा पंचायत समितीजवळील शिवतीर्थावर थांबला। या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून नंतर संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला। जो संविधान की बात करेगा वही देश में राज करेगा। जो संविधान की बात करेगा वही देश में राज। यानंतर शेजारीच असलेल्या अंबामाता मंदिरास भेट देऊन आपल्या विजयासाठी त्यांनी अंबामातेस साकडे घातले। हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं, विकास यानंतर संत तुकाराम चौकात पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांचा ताफा अडगावकडे रवाना झाला। अडगाव बाजारपेठेत भेटीगाठी घेत हा ताफा बिरवाडी येथे रवाना झाला। खर्डी येथील संत कृपा लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे, त्याचप्रमाणे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी उमेदवार बाळामामा म्हात्रे यांनी आपणास प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले। यानंतर कसारा, वासाळा, तुळवाडा, डोळखाम, साकुर्ली, चोंडे, मोहाचीवाडी, खरांडे, चांग्याचा पाडा, शेणवा, सापगाव, वासिन करत वासिन येथे या दौऱ्याची सांगता करण्यात आली। या प्रसंगी
सर्व गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्यात बाळामामा म्हात्यांना वाढता प्रतिसाद पाहावयास मिळाला. शहापूर तालुक्याच्या वतीनं प्रचार दौरा आणि प्रचार दौऱ्याच्या दुपारी हा मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला आहे. मार्गदर्शन करण्यासाठी ऑलरेडी सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब आहेत, रुपेशदादा म्हात्रे आहेत. मी फक्त माझं मत व्यक्त करणार आहे आणि काही प्रश्न इथल्या पत्रकारांना देखील आवर्जून विचारणार आहे. कारण शेवटी पत्रकार यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. परंतु आपण पाहतात की या शहापूर तालुक्याची एवढे वर्षाची जेव्हापासून मी समजदार झालोय तेव्हापासून मी पाहतो धरण उशाला कोरड घशाला ही जी अवस्था शहापूरची आहे ही नेत्यांची उदासीनता, कुठलंही काम न करण्याची इच्छाशक्ती, तसेच आपण पाहिलं असेल की इथं मगाशी मी एका गावात गेलो होतो, त्यांनी सांगितलं की आमच्याकडं ॲक्च्युली रोजगाराचा काही साधनच नाही. खरं म्हटलं तर इथं खूप मोठी MIDC आहे, परंतु ती देखील डबघाईला आलेली आहे. तर ती MIDC पूर्ववत करण्यासाठी तशा प्रकारचं खासदार बोलतात 25,000, 30,000, 33,000 करोड, मला वाटतं 1,000 करोडचं जरी पॅकेज दिलं असतं तरीही MIDC चांगल्या अवस्थेत असते आणि इथलेच हजारो तरुण तिथे काम करत असते. कुठल्याही प्रकारचं 5-10 वर्षात काम न करणारे निष्क्रिय असे खासदार आहेत. आपण पाहता पावलोपावली जे 10 वर्षापूर्वी प्रश्न होते आजही तेच प्रश्न करून उपस्थित आहेत. परंतु कधी कुणी आपणही पत्रकार बंधू देखील नाही आणि आपणही नाही की या खासदारांना कधी जाबच विचारत नाही किंवा 10 वर्ष खासदार 3 वर्ष मंत्री एवढ्या वर्षाच्या कालावधीत आपण एक पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही, आपण इथल्या रोजगाराचा प्रश्न सोडवू शकले नाही, शहापूरच्या MIDCचा प्रश्न सोडवू शकले नाही, शहापूरच्या रस्त्यांची दुरावस्था पाहिली असेल. एकंदरीत जेही प्रश्न आहेत सगळेच प्रश्न इथं करून उपस्थित आहेत. खरं म्हटलं तर शेती हा इथला खूप मोठा व्यवसाय आहे, परंतु शेतीला देखील हमी भाव मिळत नसल्यामुळं ती देखील आज संकटात धोक्यात आलेली आहे. आणि अशा परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आपण पाहता हे सगळे प्रॉब्लेम जशीच्या तशी आहेत, परंतु सत्ताधारी हे फक्त ना फक्त धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर आपसात मतभेद करून, गावागावात भावाभावात मतभेद करून फक्त मतं मागत आहेत. आणि म्हणूनच आपण सर्वांनी अशा परिस्थितीत या गोष्टीवर गांभीर्याने विचार करायला हवा. आपण पाहत असाल भाजपाचे 2 खासदार जाहीररित्या बोलले की अब की बार 400 पार कशासाठी, तर म्हणे संविधान तोडायचं आहे, संविधान बदलायचं आहे. आणि जर संविधान बदललं तर तुम्ही सांगा उद्या लोकशाही राहील का? आणि लोकशाही राहिली नाही तर उद्या हुकुमशाही येईल. आज आपण पाहतात अप्रत्यक्ष हुकुमशाही चालूच आहे. आज त्यांना वाटेल तेव्हा त्यांच्यावर केस दाखल करतात, त्यांना वाटेल तेव्हा त्यांना उचलून आतमध्ये कुठल्याही नेत्याला अशा प्रकारची हुकुमशाही या सरकारची चालू आहे. आणि म्हणूनच 2024 आज ही गोष्ट अशी आहे की अभी नाही तो कभी नाही. आणि यावेळेस कदाचित आपण चुकलो तर 2029ची निवडणूक पुन्हा पाहून की नाही पाहून माहीत नाही. आणि म्हणून आपल्यासाठी, आपल्या देशाला वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, अर्थातच मला निशाणी तुतारी बघणारा माणूस ही निशाणी असून या निशाणीवर आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं आणि द्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी.